नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुनील केदार दोषी आढळले। सुनील केदार यांच्यासह 6 जण हे दोषी आहेत। 150 कोटींच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार हे मुख्य आरोपी होते। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडनं। गजानन, काय अधिक माहिती? नागपूर जिल्हा बँक घोटाळा 152 कोटीचा आणि यामध्ये 20 वर्षांनंतर हा निकाल जो आहे तो लागलेला आहे। यामध्ये एकूण 6 आरोपी दोषी आढळलेले आहेत। त्यामध्ये सगळ्यात प्रमुख जे आहेत ते माजी मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुनील केदार, तत्कालीन बँकेचे अध्यक्ष होते, ते दोषी आढळलेले आहेत। केतन सेठ जे मुख्य रोखे दलाल होते या सगळ्या प्रकरणातले, त्यांनी ही गुंतवणूक करायला सांगितलं होतं आणि त्यासोबतच अशोक चौधरी तत्कालीन बँकेचे मॅनेजर होते। या तिघांसह आणखी 3 दलाल जे आहे तसे 6 जण दोषी आढळलेले आहे, तर 3 जणांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। 2002 साली हा घोटाळा संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड गाजला होता, महाराष्ट्रात गाजला होता। काही दिवस त्याचा खटला जो आहे तो नागपूर जिल्हा बँकेत चालला। नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं पुन्हा जिल्हा बँकेला आदेश देण्यात आले की त्यांनी निकाल द्यावा आणि या जवळपास 20-21 वर्षानंतर याचा निकाल जो आहे तो लागलेला आहे। आणि यामध्ये माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह 6 जण जे आहेत ते दोषी आढळलेले आहेत। 3 जणांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। 152 कोटींचा हा घोटाळा होता आणि नक्कीच गजानन, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।